हॅलो फ्रेंड्स, संध्याकाळचे वाजले तर 7:30 आणि मी आत्ता जेवण बनवण्याची तयारी करते. तर मी जेवणामध्ये आज बनवते कळण्याची भाकरी आणि लसणाची चटणी. लसणाची चटणीसोबत कळण्याची भाकरीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. ॲक्च्युली कळण्याची भाकरी हा प्रकार आमच्याकडे जास्त केला जातो. त्यात हे बेसिकली असं असतं की 4-5 प्रकारचे कडधान्य आणि अजून बाजरी वगैरे असं मिक्स करून सगळे मल्टीग्रेन आटा म्हणता येईल त्याला, त्याची भाकरी बनवली जाते. ते खूप चांगलं पण असतं, म्हणजे ग्लुटन फ्री पण म्हणता येईल. अशी एक रेसिपी आहे ती, तर मी दाखवते तुम्हाला तिची भाकरी कशी बनते आणि तिची टेस्ट कशी लागते. मे बी तुम्हाला माहिती असेल की ती आहे काय कळण्याची भाकर, कारण की कुठल्या भागात कुठले नाव ते मला एवढं काही माहिती नाही. पण आमच्या साईडला त्याला कळण्याची भाकरी असं म्हणतात. तर चला मी तुम्हाला दाखवते कशी बनते. मी बघू शकता, मी जरा मिरची भाजण्यासाठी टाकल्या आहेत कढईत. त्यांना जरा 5 मिनिट थोडंसं हलकसे गरम करून घेते. छान माझ्या मिरच्याही छान झाल्यात गरम करून. आता मी याला जरा मीठ टाकून मिक्सीमध्ये फिरून घेणार आहे. छानपैकी हे बारीक करून घेतलं आहे मिक्सरमधून. आता मी याला जरा फोडणी घालणार. आता मी या फिरवलेल्या मिरचीमध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि एका साईडला मी या तिळचे दाणे पण छानपैकी रोस्ट केले. हे देखील मी चटणीमध्ये टाकणार आहे. यात हे पाणी मिक्स करून झालं आहे. आता हे रोस्टेड तिळचे दाणे देखील ते पण मिक्स करते. एका साईडला मी फोडणी देखील ठेवते. एका साईडला मी फोडणी ठेवते. आता मी लसूण, जिरे आणि कोथिंबीर ह्या तिघी तेलात मस्तपैकी फोडणी देऊन दिली आहे. आता मी ह्या चटणीमध्ये मी ती मिक्स करणार आहे. तर या प्रकारे आपली चटणी रेडी झाली आहे. आता हिला 5 मिनिटात आपण खाऊ शकतो. तर मी आता भाकरी बनवून ठेवते. सो ती आपली चटणी तोपर्यंत रेडी होणार. तर आता या कणकेत मी थोडी मेथीसुद्धा चिरून टाकली आहे. आपण आपल्या आवडीने काही त्यात मिक्स करू शकतो, जेणेकरून अजून टेस्ट छान येते. आणि या पिठात अगोदरपासूनच मीठ वगैरे, धणे, जिरे हे मिक्स असतं. सो आता आपण याची कणिक मळून घेऊ. आता ही कणिक मळून झाली छानपैकी. आता मी यांच्या भाकरी बनवायला सुरुवात करते. छान ही लाटून टाकली. आता तव्यावर तिला एक साईडने छान शेकून दुसऱ्या साईडला
भाकरीला छान असं दाबून दाबून एक साईड जी पक्की शेकून घ्यायची आपल्याला. ती साईड छान शेकून झाली की तिला आपल्याला अजून नाही पलटायची. तुम्ही पाहू शकता ही साईड पूर्ण शेकली तिची छान. प्लेट रेडी झाली आहे भाकरी, चटणी आणि दही सोबत. तर तुम्ही ट्राय करा आणि एन्जॉय करा.